प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय विसरू नको तू मला या मालिकेचा आजचा म्हणजेच 16 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे वच्ची देवासमोर बसलीये, पण तिला सगळ्यांचे ना हसलेले आवाज येतायत. शोभा, सुधाकर, दर्याची मालकीण कोण? असं इकडे शोभा विचारते आणि आणि जोरात हसतीये. तर चिंगळी सुद्धा येते आणि म्हणते पारगावची वतनदारीण कोण? बच्ची, बच्ची बायो असे सगळे चिडवतायत. सुधाकर येऊन म्हणतो, बयो काय हा? अगो घाबरलीस? वच्छे काय गो? कायची गावची तांडेलीण ना तू? आता बंदूक घेऊन गावभर फिरतीस तू. आता भविष्यवाणीला घाबरतीस का तू? असं म्हणत ना सगळे चिडवतायत तिला. असं वाटतंय काय झालं? पायाखालची जमीन सरकली की काय? वच्ची घाबरली, वच्ची घाबरली अशी सगळ्यांना चिडवतायत असं तिला स्वप्नात दिसतंय बरं का. आणि त्यामुळे वच्ची ती खुर्चीवर बसलीये, तर ती अशी एकदम ना उडतीये टाळकन आणि प्रेक्षकांनो सुधाकरला धरतीये. हसतोस माका? दात काढतोस माझ्यावर? तर सुधाकर म्हणतो, बयो बयो का बडबडतासा? मी का हसेन तुझ्यावर? असं म्हणत सुधाकर विचारतो आणि म्हणतो, आता तर इलंय मी. हे बघ सरबत आणलंय मी तुझ्यासाठी असं म्हणतो बरं का हा सुधाकर आणि सरबताचा ग्लास दाखवतो. वच्ची त्या ग्लासकडे बघते. सुधाकरची कॉलर धरलेली असते. ती सोडते ती आणि मग तिला की नाही एकदम भीती वाटते. असं काहीतरी जाणवतं तिला आणि ती एकदम अशी ना दचकते एकदम परत एकदा आणि डोक्याला हात लावून घेते. घाम फुटलाय बरं का या वच्छीला या सगळ्या प्रकाराचा हे सगळं ऐकून. डोकं-बिकं सगळं तोंड-बिंड पुसते आता. सुधाकर तिच्या जवळ येतोय आणि इकडे-तिकडे बघतोय आणि म्हणतो, "बयो, बरं वाटतं ना तुका? हे एक काम कर, हे सरबत पी आणि जरा डोका शांत कर तुझा." असं सुधाकर सांगतो प्रेक्षकांना इथे बयोला. बयो पण ते सरबत घेते आणि त्या सरबताच्याकडे बघते आणि असा दम खाते आपला आधी आणि गुटू-गुटू ते सरबत ना हळू अशी पिते. आता सुधाकर म्हणतो, "आता माका सांग काय झाला? हां? नेमकं काय झाला? नाही, नेने काकांकडून जाऊन आल्यापासून तुझ्या वागण्यात बदल झालाय माका कळतं आता. म्हणून म्हणतंय की नेमकं काय झालं ते माका सांग. मन मोकळं कर. त्यातून काहीतरी मार्ग काढू आपण. सांग बघू काय झाला?" असं म्हणत सुधाकर गोड-गोड बोलतोय आणि मग विचारतो, "नेने काका काय बोलले काय तुका?" बयोला मात्र आठवतंय की नेने काका काय म्हणालेले असतात ते. "पुढच्या 2.5 वर्षामध्ये सूर्याच्या लग्नाचा विचार करू नकोस. या महादेशात जर का लग्न झालं तर तू लग्नामध्ये खूप मिरवशील, पण येणारी सून ही तुझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल." हे सगळं सांगितलेलं असतं नेने काकांनी. ते इथे बयोला आठवतं. बयो म्हणते, "सुधाकरा, अरे येणारो काळ कठीण हा. आपल्याच गोठ्यातली ढोरं आपल्याकच शिंगं दाखवू शकतात. त्यामुळे ताक पण नाही, फुंकून फुंकर मारल्याशिवाय तोंडाक लावायचं नाही. अरे जरा जरी गाफील राहिलो ना तरी होत्याचं, नव्हतं होऊस वेळ लागणार नाही. यायला लक्षात तुझ्या?" असं सगळं आता बयो सांगते सुधाकरला आणि मग सुधाकरला पण कळत नाही की नेमकं काय आहे ते. तो विचारात पडलाय. असं सगळं सुरू आहे आणि बयोला मात्र टेन्शन आलेलं आहे इथे. जाम घाबरली बरं का बयो ही. आता रात्रीची वेळ आहे. इकडे वैदेहीच्या घरात काय चाललंय बघूया. तर वैदेहीचे बाबा फोनवर बोलतायत आणि म्हणतायत, "हां वहिनी नामा खय हा तो? बाहेर गेलाय का? कुडाळाक गेलाय का? बरं असान असान. तो इलान ना माका फोन करायला सांगा. ताबडतोब फोन करायला सांगा. अर्जंट काम असा." असं म्हणत ना आता बाबा तिथे बसलेत वैदेहीजवळ. वैदेही म्हणते, "बाबा 10 जणांचीच लिस्ट बनली त्यातले पण किती जण येतील याची गॅरंटी नाहीये. 100 माणसं कुठून आणायची आपण?" तर "अगो तो नामी आहे ना, तर तो नाम्या कुडाळात गेलाय कार्याकरता. तो असता तर 5-50 माणसं तर सहज जमली असती गं. पण काय गो, तुम्ही बरं हे शिबिर हा कुठला मुहूर्त निवडलाय? अगो बाय पाऊस सुरू झालाय आता. लोकांची शेतीची कामं असतात." असं सगळं बाबा म्हणतायत आणि म्हणतात, "शेतीची कामं सगळी सोडून तुमच्या रक्तदान शिबिराला कोण येणार?" तर वैदेही म्हणते, "आम्ही नाही ठरवलाय तो दिवस. त्या भुतकर मॅडमनी ठरवलाय." तर आता आत्या म्हणते, "काय गो? ती भुतकर मॅडम तुका त्रास देता काय गो? तर माका सांग हां." असं म्हणत बसते बरं का आत्या. तिच्या ना गळ्यात तर लगेच ना बाबा आणि वैदेही म्हणतात, "गळ्यात दोरे बांधून गुरांच्या गोट्यात बांधून ठेवीन." म्हणून आत्याचं वाक्य पुढे पूर्ण करतात आणि हसतात बरं का. तर बाबा म्हणतात, "नले अगं रागावलीस ना, की जरा शांत दिसतेस ना तू." असं म्हणत आता विनोद सुरू आहे आणि वातावरण चांगलं आहे. पण वातावरण खराब करायला आलाय की हा आपला वरद सेठ. तर तो आलाय आणि एकदम वैदेहीच्या समोरून उभा राहतो आणि म्हणतो, "काल कुठं गेली होतीस तू?" आता सगळेजण ना वरदकडे बघतायत बरं का. वरद अशी टिचकी-बिचकी वाजवतोय आणि म्हणतोय, "मी तुका काहीतरी विचारतोय. तू काल एवढा नट्टापाट्टा करून खय गेली होतीस?"
तर प्रेक्षकांना आत्या पण अशी एकदम बघते वरदकडे आणि बाबा पण एकदम वरदकडे संशयाने बघताय. वरद असं म्हणून ना आत्या ओरडते, पण वरद म्हणतो, "थांब हां, कोणी मध्ये पडायचं नाही. मी बोलतोय तिच्याशी." तर वैदेही त्याला काही भाव देत नाहीये बरं का. वरद परत एकदा म्हणतो, "सांग ना, कुठे गेली होतीस तू?" तर प्रेक्षकांनो ना आता बाबा आत्याकडे हळूच बघतायत. वैदेही वरदकडे बघत असते, तर वरद म्हणतो, "तुका नाही सांगूचा ना, तर मी सांगते ना, कारण माका माहिती असा की तू खंय गेली होतीस तू. काल तू रात्री त्या ढाब्यावर गेली होतीस. आता कोणाक भेटाय गेली होतीस, कोणासोबत होतीस, माका सांग तू." असं एकदम ना वरद चिडून बोलतोय वैदेहीशी. वैदेही विचारते सरळ शांतपणाने, "तुला काय करायचंय? मी कुठे गेले होते? कुणाबरोबर गेले होते? हे विचारण्याचा हक्क तुला नाहीये." असा सरळ स्पष्टात शब्द वैदेही सांगते आणि पुढे म्हणते की त्यामुळे या शब्दात, या टोनमध्ये माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. आणि 1 मिनिट, मी ढाब्यावर गेले होते हे तुला कसं कळलं? असा प्रश्न वैदेही विचारते वरदला आणि विचारते की तू पाठलाग करत होतास माझा? शी! डिस्गस्टिंग! असं म्हणते आणि तिकडनं ना निघून जाते. ती निघून जात असताना वरद तिचा हात जोरात धरतो गच्च. तर बाबा पाठीमागून ओरडतात, "वरद!" असं म्हणून. त्याच्यामुळे काय होतं, वरद ना वैदेहीचा हात सोडून देतो. वैदेही अशी एकदम रागाने बघते बरं का या वरदकडे. वरद पुढे म्हणतो, "ए, ए, हे तुझे नखरे आहेत ना, हे मुंबईत चालत असतील, इकडे नाही. आणि माका तुका प्रश्न विचारायचा पूर्ण हक्क आहे, कारण मी तुझा." आता तो पुढे बोलणार, तेवढ्यात आत्या म्हणते, "वरद!" तर "औशे, तू थांब जरा," असं वरद सांगतो आणि परत म्हणतो, "कारण मी तुझा." आता त्या वैदेहीला अजून माहिती नाही की वरद हिचा होणारा नवरा आहे वगैरे ते. त्यामुळे आत्याने आधीच त्याला थांबवलंय आणि तो ज्या पद्धतीनं बोलतोय, ती पद्धत काय आत्याला इथे रुचली नाहीये. त्यामुळे आत्या सरळ इथे वरदचा असा हात इकडे, मान आपल्याकडे करते आणि वरदच्या एक कानशिलात लगावते बरं का जोरात. आणि ह्या प्रकारामुळे वैदेहीला धक्का बसतो की आत्याने वरदला असं एकदम अचानक मारलं का हे कळत नाही आणि कसली जोरात मारते बरं का ही आत्या वरदच्या. आत्ता मारण्यापेक्षा जेव्हा मारायची वेळ होती तेव्हा मारली असती तर बरं झालं असतं. वरद एकदा वैदेहीकडे बघतो, आत्याकडे बघतो, बाबांकडे बघतो आणि तिकडनं रागानं निघून जातो प्रेक्षकांनो. आता वैदेहीला कधी कळेल की वरदचे आणि तिच्या नात्याचं सत्य नेमकं काय आहे ते? बाबांनी तर हे लपवून ठेवलंय, आत्याने पण लपवून ठेवलंय. कधी कळेल ते बघत राहूया. प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय ते बघा हां. वैदेही सुद्धा आपल्या रूममध्ये आतमध्ये निघून जाते. तर बाबा म्हणतात, "नले, माका वैदूला सुखात बघायची हा, म्हणून मी वरद आणि वैदूच्या लग्नाला होकार दिलाय. पण ह्या जर असाच चालू झाला राहिला ना, तर मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल." या शब्दात इथे बाबांनी सांगितले आत्याला आणि आत्या मात्र एकदम विचारात आणि काळजीत पडली. प्रेक्षकांनो, आत्याने तरी कशाला होकार द्यायचा किंवा असं मागणं का घालायचं? असो, कळेल आपल्याला पुढच्या गोष्टी काय आहेत त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहूया. तर इकडे तांडेलांच्या घरात काय चाललंय बघूया. इकडे भाई ना कसला तरी हिशोब करत बसलेत कॅल्क्युलेटर घेऊन, अगदी पैसे घेऊन मोजत काय-काय लिहीत बसलेत. तोपर्यंत चिंगळी आली आहे तिकडनं आणि चिंगळी तिकडे भाकरी आणि ठेवते. तर इकडे शोभे सकाळ-सकाळी ना भाकरी आणि जवळा भाकरी खाल्ली ना, असं म्हणत वर बघतात, तर चिंगळी त्यांच्या समोर आहे. तर भाईंना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, "चिंगळे तू? तू?" म्हणजे आणि इकडे-तिकडे जरा बघतात ते, पूर्वेला बघतात, पश्चिमेला बघतात. चिंगळे म्हणतात, "बाहेर काय शोधताय?" तर लगेच भाई म्हणतात, "काय नाही गं शोधतोय, सूर्य आज खैसून उगवलं त्या बघत होतो मी." तर चिंगळी म्हणते, "बाई, असं काय करतास तुम्ही?" आता ती बसत म्हणते, "तुम्ही एवढ्या आजारपणातून उठले, तरी पण एवढं काम करताय, म्हणून काळजीने नाश्ता आणला तुमच्यासाठी आणि तुम्ही मलाच बोला." तर भाई म्हणतात, "तू फक्त आणलास ना, बनवला-बिनवला नाहीस ना?" तर चिंगळी उत्तर देते, "नाही, ते शोभा मामीनंच बनवला." तर लगेच भाई म्हणतात आणि हसतात आणि म्हणतात, "मग खायला हरकत नाही." तर चिंगळीला आता जोक कळतो जो काही झालाय तो आणि चिंगळीचं लक्ष जाते त्या पैशांकडे बरं का. बाई म्हणतात, "बोंकच केली गं तुझ्याशी. काय आहे ना, सकाळ-सकाळी ना जवळ आणि भाकरी खाल्ली ना, की दुपारपर्यंत पोट कसं टुंब होऊन जातं. काय आहे, हातचं एवढं काम झालं ना, की मग निवांत खाताय." असं म्हणत ते पैसे मोजायला लागतात आणि चिंगळी बघा कशी संशयाने बघते त्या पैशांकडे आणि भाईंच्या जवळ जातात. तर चिंगळी काय म्हणते बघा, ती हाक मारते भाईंना. आई विचारतात, "काय गो, बापाशी भरवून जातस की काय तू?" तर चिंगडी म्हणते, "नाही हो भाई." "भाई, आता एक हे पैसे तुम्ही बँकेत भरायचे असतील तर माका सांगा हां. नाही मी आज त्याच बाजूक जाणार आहे ना, तर मी भरते." तर चिंगळीला भाई म्हणतात, "असं म्हणतेस तू? बरं, ठीक आहे. पण नको, नको." आता भाई पुढे म्हणतात, "कारण मागच्या वेळेला तुला पैसे भरायला दिले, चोरांनी नेमकी तुला लुटली." तर चिंगळी म्हणत असते, "नाही गं,
तर लगेच भाई म्हणतात, "अगं तुझा दोष नाही गं त्यामध्ये. काय होतंय तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय तू श्रीमंत घराची पोरगी आहेस ती. मग चोर तुला लुबाडतात. रिस्क नको." असं म्हटल्यामुळे ना चिंगळी तिकडनं उठून जाते. आता तेवढ्यात तिथे सूर्या येतो आणि म्हणतो, "भाईनू येतोय हा मी." तर लगेच सूर्या जात असतो तोपर्यंत भाई हाक मारतात आणि म्हणतात, "सूर्या, सूर्या एक काम कर. हे पैसे घे आणि हे बँकेत जमा कर." आता चिंगळी तेवढ्यात पाणी घेऊन आली कारण भाईने तिला पाणी आणायला सांगितलं असतं आणि ती बघतीये की सूर्याला पैसे दिलेत भाईने ते आणि आता तिच्या मनामध्ये अजून राग आलाय बरं का प्रेक्षकांनो भाईंचा सुद्धा कारण तिच्या मनात धुसफूसच आहे की सूर्याला सगळे चांगलं करतात म्हणून. तर इथे दवाखान्यात काय चाललंय बघूया आपण. दवाखान्यामध्ये सूर्या, मंग्या, नानू हे सगळेजण आहेत. टेबल वगैरे सगळे बाहेर आणतायत. सुलू सुद्धा त्यांना मदत करतीये. आता प्रेक्षकांनो तिकडनं बोर्ड्स वगैरे आणले जातात रक्तदानाचे. "हां, नानू मस्त दिसतंय हां, छान झालंय," असं सूर्या म्हणतो. तर इकडे "हां, हे इथे खाली ठेव" वगैरे असं सगळं डिस्कशन सुरू आहे यांचं. सूर्या विचारतोय, "पोरांनो सगळी तयारी झाली ना?" तर "हां, हां, कशाची कमी नाही ना पडणार." तर सलू म्हणते, "काय एक काळजी करू नको, सगळी तयारी झालेली हा." तर "माका सांगे सूर्या, लोकं नाही इली तर?" असा प्रश्न मंग्या विचारतो. तर सलू पण म्हणते, "अरे हां, लोकं पण आली पाहिजेत." तर "येतील, येतील, नक्की येतील. माझ्याकडे ना एक आयडिया असा." असं सूर्या म्हणतो. आता काय आयडिया आहे आणि काय होणार ते कळेल. कारण तोपर्यंत इकडे वैदेही आलेली आहे. गाडीवरनं आपलं छान अशी एंट्री घेते ती आणि एकंदरीत बाजूची जी काही लोकं जमलेली आहेत सगळी, ती सगळी लोकं ती बघते. गर्दी जेवढी झाली ती बघते. बोर्ड्स वगैरे लागलेले आहेत ते सगळं बघते. कोणाला रक्तदान करता येतं वगैरे सगळी अशी माहिती पर इथे बोर्ड्स लावलेत. वैदेही आश्चर्यानं बघते बरं का ह्या सगळ्या तयारीकडे. कारण तिला अजून कल्पना नाहीये, की हे सगळं कोणी केलंय आणि हे एवढं सगळी अरेंजमेंट कशी झाली इतक्या लवकर हा प्रश्न तिला पडलाय. त्यामुळे ती अशी सगळीकडे ना आश्चर्याने बघते आणि अंदाज घेत, घेत इथे आतमध्ये जाते. तिथे नर्स असते दुसरी तिला गुड मॉर्निंग वगैरे म्हणते. तर ती सुद्धा गुड मॉर्निंग म्हणते आणि प्रेक्षकांनो आता इकडे वैदेही आतमध्ये आलेली आहे. चालू येते तेवढ्यात आणि "वैदू इलस तू?" तर "अगं सुलेखा बाहेर किती गर्दी आहे." तर सलू पण म्हणते, "अगं आपण विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी लोकं आलेत, जास्त लोकं आलेत. कसं वाटतंय तुका?" तर वैदेही म्हणते, "अगं छान वाटतंय. मी उगाच टेन्शन घेत होते गं. म्हणजे आपण जे ठरवत होतो त्याच्यापेक्षा उत्तम दिसतंय हे सगळं. मानलं तुला सले." तर सलू म्हणते, "एक मिनिट, अगं हे सगळं मी नाही केलं. तर मी तुला म्हटले होते ना, की हे सगळं काम करण्यासाठी आपल्याकडे एकच माणूस मदत करू शकतो आपल्याला." तर वैदेही विचारते, "कोण?" आणि तोपर्यंत इकडनं ना सूर्य आलेला आहे. "या हे इथं मी ठेवते." आता वैदेही सूर्याकडे बघते आणि तिला राग आहे बरं का, अजून सुद्धा राग गेलेला नाहीये. साहजिकच आहे राग एवढ्या लवकर कसा जाईल ना. तर मंग्या आणि नानू सुद्धा आहेत सूर्याच्या पाठीमागून. सूर्या म्हणतो, "सुलेखा, चहा आणि कॉफीचा बंदोबस्त झालेला आहे. बिस्किटं पण आहेत सोबत. सो जे डोनर असतील त्यांना बाहेर पाठवून दे." असं सगळी माहिती सांगतो. "तिथे आम्ही आहोत. चहा, कॉफी आम्ही त्यांना देऊ." "मंग्या, नानू ऐका, रक्तदान आहे हे आणि गावातली जत्रा नाहीये. त्यामुळे आपण नीट वागायचंय. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. त्यामुळे आपण सगळ्यांनी जबाबदारीने वागूया. कुठलाही गोंधळ करूया नको." असं सांगतो आणि मंग्या, नानू सुद्धा ठीक आहे असं म्हणतात. तर सूर्या पुढे म्हणतो, "सुलेखा." आता सुलेखाला हाक मारत काय विनतो बघा हा सूर्या. "आज मी पण रक्तदान करणार आहे." असं सांगतो सूर्या जमलं तर. "आणि चालत ना?" असं विचारतो. तर वैदेही काही बोलत नाही. त्याच्याकडे बघून असं तोंड फिरवते जरासंच. म्हणजे रिएक्शनच काही देत नाही ती त्याच्यावर. त्यामुळे सूर्याला कळतंय की अजून हा चिडलेला आहे. तर सुरू म्हणते, "बरं." तर लगेच ना, "सुले, त्या रक्तदान करणाऱ्या लोकांसाठी आम्ही खाऊ आणलो हां. आम्ही बाहेर जाऊन मांडून घेतो." असं असं मंग्या, नानू म्हणतात आणि बाहेर जातात. तर सुलेखा पण म्हणते, "थांबा मी येते. कुठे काय मांडायचंय ते दाखवते." अशा पद्धतीनं सगळी तिकडनं जातात. मंग्या आणि नानूच्या हातातून बॉक्स घेऊन तो वॉर्ड बॉय सुद्धा जातो. कॉफीचा मग सुद्धा घेऊन जातो आणि प्रेक्षकांना आता वैदेही सूर्याकडे येते आणि ती म्हणते, "या सगळ्यामागे तुझा काय हेतू आहे ते मला काही माहिती नाहीये." आणि म्हणते, की "पण हे सगळं करून माझं तुझ्याबद्दलचं मत बदलेल असं जर का तुला वाटत असेल तर तुझे हे सगळे कष्ट वाया जाणार आहेत." असं स्पष्टपणे सांगते. सूर्य आता तिला काहीच इथे उत्तर देत नाही आणि तो गप्प उभा राहतो. वैदेही एवढं सगळं बोलून तिकडनं निघून जाते. तर प्रेक्षकांनो आता रक्तदानाला सुरुवात झालेली आहे. वैदेही आपलं ॲप्रॉन वगैरे चढवते. प्रत्येकाचं इथे रक्तदान व्यवस्थित होतंय का नाही याच्याकडे लक्ष देते. सगळेजण चहा, कॉफी वगैरे वाटत असतात. खाऊ वाटत असतात जो काही आणलेला आहे तो. रक्तदानाला भरपूर अशी लोकं आलेली आहेत. वैदेही आणि सूर्या एकमेकांच्या समोरासमोर जरी आले तरी सुद्धा ते बघत नाहीत, बोलत नाहीत एकमेकांशी आणि वैदेहीला इकडे सूर्या वाट देतो. त्यामुळे वैदेही पुढच्या पेशंट्सकडे जाते. प्रेक्षकांनो सूर्या सुद्धा इथे रक्तदान करायला बसलेला आहे.
थांबलेला आहे तिथे. वैदेही त्याच्या जे काही रक्तदानची करायची प्रोसिजर आहे ती पूर्ण करण्यासाठी सिरिंज वगैरे इथे लावते, बॉल देते त्याच्या हातामध्ये आणि त्याला सुई टोचून त्याचं रक्त जे काही आहे ते बॅगमध्ये इथे भरते आणि हे सगळं करताना ती फक्त एक पेशंट आहे तो किंवा रक्तदाता आहे या दृष्टिकोनातून सगळं तिचं काम जे काही आहे ते चालू आहे. त्यामुळे ती कुठली रिएक्शन्स देत नाही किंवा काही बोलत सुद्धा नाही जास्तीची. सूर्याला कळलंय की वैदेही इथे चिडलेली आहे अजून सुद्धा. त्यामुळे तो काही जास्त आता रिॲक्ट होत नाहीये, पण तो बोलायचा नक्की प्रयत्न करेल. वैदेहीचा रुसवा हा जो काही आहे किंवा गैरसमज झालेला आहे, तो कधी जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. इंटरेस्टिंग मोडवर सीरियल आलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण बयो सुद्धा आता तेवढीच ताकदीनं उभी राहणार आहे, की या दोघांचं लग्न होऊ नये याच्यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी आहे तिच्याकडे. तर इथे रक्तदान चालू असताना वैदेहीचं लक्ष परत सूर्याकडे जातं आणि ती त्याच्याकडे बघत राहते आणि तेवढ्यात दुसऱ्या माणसाच्या इथे रक्तदानाची प्रोसिजर जी काही आहे, बीपी वगैरे चेक करणं, ते सगळं चालू आहे आणि तेवढ्यात सूर्याकडे बघितल्यानंतर सूर्या आपल्या हातातला बॉल जो काही आहे, तो इथे दाखवतो वैदेहीला आणि त्या बॉलवर लिहिलेलं आहे सॉरी असं. त्यामुळे वैदेहींना ते बघते आणि तोंड असं जरासं वाकडं करते आणि मग आपलं जे काही काम आहे ते करते. त्या सॉरीचा, त्या बॉलच्या स्माइलीचा काहीही उपयोग झालेला नाहीये वैदेहीवर. ती फक्त एकच रिएक्शन तेवढी देते आणि बाकी काही इकडे बोलत नाही. आपलं काम जे काही आहे ते करण्यासाठी ती पुढे चालू ठेवते आणि तिला ह्या सॉरीचा आणि ह्या बॉलचा सुद्धा काहीही फरक पडलेला नाहीये. सूर्या लगेच बॉल खाली घेतो. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. तर आता सगळेजण उभे आहेत, सगळेजण टाळ्या वाजवतायत आणि कौतुकाचा म्हणजे आता प्रसंग आहे. तर आज या ठिकाणी आपल्या पारगाव आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वैदेही यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत एकूण 105 लोकांनी आपलं रक्तदान केलेलं आहे. टाळ्या! असं म्हणून कौतुक चालू आहे. तर नानू म्हणतो, अजूनही बरीच लोकं रांगेत उभी आहेत असं पण सांगतो बरं का. आता भुतकर मॅडमचा चेहरा पडलाय बरं का हे सगळं ऐकून. याचाच अर्थ डॉक्टर मॅडमना जे काही 100 पिशव्या जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं, त्याहून जास्त पिशव्यांची आपल्याकडून आरोग्य केंद्राकडून तयार होणार आहेत, असं इथे म्हटल्यानंतर ना भुतकर मॅडम परत असे तोंड वाकडं करून टाळ्या वाजवते. तर सलू म्हणते, "हो, हो, हो, पण मला असं वाटतं या यशासाठी आपल्या भुतकर मॅडमने सीनियर डॉक्टर म्हणून कौतुकाचे 2 शब्द बोलावेत." सलू मुद्दामूनच म्हणते बरं का आणि म्हणते, "मॅडम बोला ना." तर आता सगळेजण मॅडमकडे बघतात. तर वैदेही हळूच सलूला लूक देते, की "काय हे?" आता भुतकर मॅडम म्हणतात, आपल्या या केंद्रामध्ये एवढं रक्तदान आजपर्यंत कधीच झालेलं नव्हतं. आज माझ्या मार्गदर्शनाखाली एवढ्या संख्येने या केंद्रामध्ये रक्तदान झालंय. म्हणजे आता सगळं श्रेय स्वतःला घेते बरं काही कशी बघून आणि म्हणते आणि त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करते. प्रत्येक जण इथे टाळ्या वाजवतो आणि आता भुतकर मॅडम पुढे म्हणते, की आणि हे सगळं ना तुम्ही मी सांगितलेले सगळे इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित पार पाडलेत, फॉलो केलेत म्हणून झालेलं आहे. असं म्हणून ना सगळं श्रेय स्वतःला घेत असते. तर आता सलू म्हणते, "मॅडम वैदेही, वैदेही, वैदेहीबद्दल बोला," असं सुचवते. तर डॉक्टर वैदेही, शाब्बास हां. असं तोंड वाकडं करत ही भुतकर मॅडम बोलते आणि म्हणते, तुमची सीनियर डॉक्टर म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतोय," असं बोलते बरं का. आणि आता सूर्या बघा कसा बघतोय त्या भुतकर मॅडमकडे. भुतकर मॅडम परत एकदा वैदेहीकडे बघत म्हणते, "छान, छान काम केलंस हां. अगदी पाठबीट थोपटतीये, नाटक करते हे सगळं." तर वैदेही म्हणते, "1 मिनिट, मलाही काहीतरी बोलायचंय या सगळ्यामध्ये. खरं तर हे रक्तदान शिबिर जे काही आहे, ते सुलेखा, मंग्या, नानू आणि आपला संपूर्ण स्टाफ यांच्याशिवाय पार पडू शकला नसता," असं म्हणत वैदेही सगळ्यांना सगळ्यांचं श्रेय देते आणि परत म्हणते, "शिवाय सूर्या तांडेलने सुद्धा विशेष मदत केली," असं सांगते आणि सूर्याचं नाव घेते इथे. त्यामुळे सूर्या जरा असा ना बघायला लागतो वैदेहीकडे आणि वैदेही सुद्धा बघते त्याच्याकडे. सूर्याला आश्चर्य वाटतं, की वैदेहीने आपलं नाव घेतलं. वैदेही पुढे म्हणते, "खरं तर थँक यू. तुम्हा सगळ्यांशिवाय हे शिबिर यशस्वीरित्या पार पडू शकलं नसतं. थँक यू सूर्या," असं परत एकदा म्हणते आणि मुद्दामून त्याचे आभार मानते. तर बाकी सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवतायत. सूर्या पण टाळ्या वाजवायला लागतो इथे. अशा पद्धतीने रक्तदान शिबिर तर व्यवस्थित पार पडताना दिसतंय. पण पुढे काहीतरी गोंधळ होणार आहे आणि त्याच्यामुळे वैदेहीचा गैरसमज अजून वाढणार आहे. तो गोंधळ नेमका काय? नेमकं काय केलंय सूर्यानं ते बघत राहण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघा.
तर प्रेक्षकांनो इकडे बाहेर आल्यानंतर मंग्या, नानू या व्यवस्थित या असं म्हणत येतोय. सूर्या सुद्धा येतोय तिकडनं आणि आपल्या हातात जे काही पैसे आहेत ते पैसे इथे तो प्रत्येक लोकांना देतोय आणि म्हणतोय रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. खूप मोठं काम केलं तुम्ही. या, या असं म्हणत ना येतोय आणि प्रत्येकाला इथे ना पैसे देतोय. मंग्या, सूर्या, नानू बाकी काय पण म्हणा, पैसे वाटण्याच्या आयडियामुळे ना इकडे हे जे शिबिर आहे ते व्यवस्थित पार पडलं आणि लोकं भरपूर आली तिथे. "काय हो लोकांना पैसे पण मिळाले." तर सूर्या म्हणतोय, "बरं आता जाऊन आराम करा, फार दगदग करू नका." असं पण सांगतो आणि "मी येतोय जरा" असं म्हणत सूर्या बाजूला होतो तिकडनं. पुढे कोण आहे? नेक्स्ट चला, नेक्स्ट हे घ्या मॅडम, हे घ्या मॅडम असं म्हणत ना पैसे दाखवत असतो तो आणि रक्तदान फुकट करणार असं म्हणून बोलणार. तोपर्यंत ते पैसे कोणाच्या हातात जातात माहितीये का? वैदेही आली तिथे समोर आणि आता वैदेहीला बघून ते पैसे आणि बाकी सगळेजण मंग्या, नानूचा तर असा चेहरा होतोय. सूर्या परत ते पैसे ना व्यवस्थित ठेवतो आणि लपवतो जरा कमी. बाकी सगळी लोकं पण कल्टी मारतात तिकडनं. जावा, जावा असं म्हणत मंग्या पाठवून देतो त्या लोकांना आणि वैदेही आता सूर्याकडे बघतीये. सूर्या म्हणत असतो, "ते" तर वैदेही म्हणते, "तुझ्याकडून ना हेच अपेक्षित आहे." म्हणजे आता वैदेही कशी बोलते बघा सूर्याला आणि तिकडनं निघून जाते. तर "अहो डॉक्टर मॅडम" असं म्हणत सूर्या पाठीमागे जात असतो. "अहो डॉक्टर मॅडम थांबा. हे बघा तुम्ही प्लीज माझं ऐका. तुम्हाला जे काही वाटतंय ते तसं नाहीये." असं परत तो सांगायचा प्रयत्न करत असतो. तर सूर्या पुढे म्हणतो, "तसं माझ्या मनात सुद्धा काही नाहीये. हा सगळा गैरसमज आहे." असं सूर्या म्हणतो. तर वैदेही त्याच्याकडे बघते आणि परत निघून जाते. "डॉक्टर मॅडम अहो ऐका तरी माझं ऐकून तरी घ्या." असं सूर्या सारखं म्हणतो आणि मंग्या आणि नानूला आता मात्र टेन्शन आलंय, की आता परत वैदेही चिडली आणि नेमकं आता पुढे काय घडणार? गैरसमज होणार. तर सूर्याला सुद्धा काळजी वाटतेय. वैदेही गाडी घेऊन तिकडनं बाहेर पडलीये. सूर्या तिच्या गाडीच्या आडवाच येतो अक्षरशः कारण वैदेही काही बोलत नाहीये. तर सूर्या म्हणतो, "थांबा डॉक्टर मॅडम, अहो थांबा. तुम्ही माझं ऐकून घ्या. हे बघा मी जे काही केलं ते जे काही केलं नसतं तर तुमचं टार्गेट पूर्ण झालं नसतं. कसं आहे हे बघा, मला माहिती आहे की मी तुम्हाला दुखवलंय आणि मला तुम्हाला फक्त मदत करायची होती." तर वैदेही म्हणते, "मला नकोय तुझी मदत आणि तुझ्यासारख्या खोट्या माणसाकडून तर अजिबात मदत नकोय. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं बॅनर लावतोस ना तू आणि पैसे देऊन लोकांना रक्तदान करायला बोलवतोस तू? लाज नाही वाटली तुला?" असे प्रश्न वैदेही विचारते सूर्याला आणि म्हणते, "पैशांचा एवढा माज आहे काय रे तुला?" असं विचारते आणि मग म्हणते, "अरे हो, 50 कोटींचा मालक आहेस ना तू." तर लगेच सूर्या म्हणतो, "मॅडम, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय." तर आता सूर्या पुढे म्हणतो, "नाही आपल्या मैत्रीपोटी." तर लगेच सूर्याला वैदेही म्हणते, "कसली मैत्री? उगाच कुठलंही नातं जोडू नकोस हां तू माझ्याशी. ज्या नात्याची सुरुवातच खोटेपणाने झालीये, ते नातंच खोटं आहे माझ्यासाठी. खरं तर ना तुझ्याशी मैत्री केली किंवा तुझ्याशी ओळख झाली या गोष्टीचा पश्चाताप होतोय मला आणि तुला मला मदत करायची आहे ना, तर मग एक काम कर." "काय काम कर?" "तर यापुढे मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस." असं वैदेही सांगते आणि म्हणते, "विसरून जा मला." असं स्पष्ट शब्दात ती सांगते सूर्याला आणि सूर्या मात्र इकडे-तिकडे नजर अशी फिरवतो. वैदेही काय करते, गाडी सुरू करते आणि तिकडनं निघून जाते आणि अजून सुद्धा ते किचन वैदेहीकडेच आहे बरं का प्रेक्षकांनो. तर सूर्या इकडे, "मॅडम, मॅडम अहो प्लीज ऐका माझं." असं म्हणतोय आणि सूर्या तसाच तिथे असा निराश मनाने उभा आहे. आता ह्यांचं नेमकं नातं पुढे काय होणार? वैदेहीला जो राग आलाय किंवा जो गैरसमज झालाय, तो दूर कसा होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सुधाकर म्हणतोय पोलीस स्टेशनमधून फोन आलाय, तर इकडे आत्याला सुद्धा पोलीस स्टेशनमधून फोन आलेला आहे. सुधाकर म्हणतो, "आता काय नाही झालेलं आहे, तर 25 वर्षापूर्वी झालाय." पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, "तांडेल आणि देसाई प्रकरण पोलीस स्टेशनला आल्यावर सविस्तर बोलू." असं म्हणत आत्याला आणि वच्छीला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. तरी त्या आत्याला पोलिसांनी बोलवलंय म्हणून इकडे वैदेही सुद्धा पोहोचली. आता बयोला कळेल का की वैदेही ही देसाईंचीच मुलगी आहे? कारण परत इथे वैदेहीची आणि त्या बयोची बाचाबाची होणार आहे. नेमकं काय घडणार? बयो समोर येणार का वैदेहीची खरी ओळख? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान-छान कमेंट सुद्धा करा.